प्रथम 2 वाटी रेशनचा तांदूळ किंवा जुना असलेला तांदूळ घ्या। तांदूळ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या। तीन दिवस तांदूळ पाण्यात भिजत ठेवा। सकाळ संध्याकाळ स्वच्छ पाण्याने त्याला धुवा। चौथ्या दिवशी तांदूळ धुवून मिक्सरमध्ये छान वाटून घ्या आणि भिजत ठेवा। एक वाटलेला तांदूळ रात्रभर भिजत ठेवा। 5व्या दिवशी तांदळाचा छान पांढरा शुभ्र चीक जमा झालेला असेल, वरती नितळ पाणी आलेले आहे ते काढून घ्या। जाड बुडाचं पातेलं ठेवा। चीक शिजताना चिटकू नये म्हणून त्यात तेल टाका। जेवढं चीक असेल त्याच्या 1.5 पट पाणी टाका। पाण्याला छान उकळी येऊ द्या। चवीनुसार मीठ टाका। पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस हळू करा। एका लाटण्याने घोटत घोटत चीक हळूहळू टाकत चला। एकसारखे घोटत राहा। चीक घट्ट झाल्यावर 5 मिनिटं त्याला झाकून शिजू द्या। तोपर्यंत चीक छान मस्त ट्रान्सपरंट होईल। चीक छान शिजलाय। आता गरम गरमच कुरडया करण्यासाठी घ्या। पाण्याचा हात घेऊन गरम गरम चीक साच्यामध्ये भरा आणि कुरडई करा।
2 ते 3 दिवस कुरडई छान उन्हामध्ये वाळवणे पांढरी शुभ्र कुरडई तयार होते. वाळलेली कुरडई तळून बघू, अक्षरशः दुप्पट पटीने ती फुलते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.